Hello students, our course engineering 121 topic number 2, it is water erosion, wind erosion and different types of water erosion. In last lecture already we will discuss about the water erosion. Water erosion means it is detachment, transportation and deposition of soil particle from one place to another place, but if the agent is water then it is called as a water erosion. And detachment, transportation and deposition of soil particles from one place to another place, and if the agent is wind then it is called as a wind erosion. Now in water erosion is again converted into raindrop erosion. First is raindrop, then there is a sheet erosion, reel erosion and gully erosion. पावसाच्या पाण्याच्या थेंबाच्या साह्याने जे पहिलं इरोजन होतं त्याला आपण रेन ड्रॉप इरोजन असं म्हणतो. रेन ड्रॉप इरोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्प्लॅश इरोजन. व्हाय? बिकॉज व्हेन देर इज वॉटर, रेन वॉटर, पाण्याचा थेंब हा एका टर्मिनल व्हेलॉसिटीने खाली पडत असतो. व्हेन देर इज रेन इज फॉलिंग, व्हॉट एव्हर द वॉटर, रेन ड्रॉप, इट इज हॅविंग सर्टन डायमीटर. रेन ड्रॉपला एक डायमीटर असतो आणि दॅट डायमीटर मे बी चेंज. पाऊस कमी असेल, हळू येत असेल तर रेन ड्रॉपचा डायमीटर छोटा असतो, पण खूप जोरात पाऊस येत असेल तर रेन ड्रॉपचा डायमीटर हा मोठा असतो, म्हणजे पाण्याचा थेंब हा मोठा असतो. आणि हा पाण्याचा थेंब आकाशातून खाली जमिनीवर येत असताना एका टर्मिनल व्हेलॉसिटीने येत असतो. विथ द व्हेलॉसिटी इट इज कमिंग फ्रॉम sky up to the ground, and that velocity, due to the velocity the soil particles it will get splashed. त्या पावसाच्या थेंबामुळे मातीचे कण असे उडतात आणि उडतात म्हणून याला काय म्हणायचं, स्प्लॅश इरोजन. ड्यू टू द साईज ऑफ रेन ड्रॉप अँड ड्यू टू द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द रेन ड्रॉप द सॉइल पार्टिकल्स इट विल लिफ्टेड, and that lifted soil particles lifted into the air at a height 50 to 70 centimeter. It is most important for fill in the blanks. Soil particles are lifted in the air at a height in raindrop erosion is dash dash. Then your answer is 50 to 70 centimeter. And again back to the ग्राउंड. जसे हे मातीचे कण हवेमध्ये उडतात तसे ते पुन्हा जमिनीवर सुद्धा येतात. 50 ते 70 सेंटीमीटर वरती उडतात आणि खाली येतात. ही खूण, पाऊस पडल्याची खूण, रात्री जर पाऊस पडला असेल तर जिथं पाण्याचा थेंब पडलेला असतो ती खूण तुम्हाला सकाळी सुद्धा दिसते की इथं पाऊस पडलेला होता आणि तिथली माती ही उडालेली आहे. ओके. At the same time the soil particles move laterally 1.5 meter. जसे ते हवेत उडतात तसे ते वाहून जातात लॅटरली 1.5 मीटरपर्यंत. हे सुद्धा फिल इन द ब्लँकसाठी फार महत्त्वाचं आहे की रेन ड्रॉप इरोजन वॉट एव्हर द सॉइल पार्टिकल लिफ्टेड इन एअर ॲट ए हाईट 50 to 70 सेंटीमीटर अँड रिटर्न बॅक अराउंड द वॉटर अँड ॲट द सेम टाईम द रेन इज फॉलिंग देन इट विल बी मूव लॅटरली up to 1.5 meter. Now it is proved by the scientist. See that this picture of this raindrop erosion, when the raindrop it is falling with velocity, terminal velocity, and due to the diameter and that velocity of raindrop the soil particles are lifted. मातीचे कण उडालेले आपल्याला दिसत आहेत and it is called as splash erosion also. Raindrop erosion is called as a splash erosion. The force of falling raindrop can loosen and pick up the soil particle. This starts the process of erosion. सुरुवात करून देण्याचं इरोजनचं काम हे रेनड्रॉप इरोजन करतं. म्हणून सायंटिस्टने सांगितलं आहे इरोजन थांबवायचं असेल तर पहिल्या स्टेजला म्हणजे रेनड्रॉप इरोजन स्टेजलाच आपण इरोजन थांबवलं पाहिजे. कसं थांबवू शकतो मग आपण हे इरोजन? बाय सॉईल कव्हर. वी शुड ग्रो द प्लांट्स, वी शुड ग्रो द ग्रासेस and that grasses as well as that plant it will bear the impact force of the rain drop and there is a less erosion. पाण्याचा थेंब जेव्हा आदळेल इथं तर झाडांमुळे तो पाण्याचा थेंब त्याचा जो काही फोर्स आहे तो फोर्स
इम्पॅक्ट फोर्स कमी होऊन मातीचे कण त्या मुळांनी घट्ट पकडलेले असतात, त्यामुळे सॉईल इरोजन होणार नाही. म्हणजे इरोजनची जी सुरुवात होते ती सुरुवातच होणार नाही जर तुम्ही फुल्ली लँड कव्हर ठेवलं तर. इफ यू इग्नोर दॅट रेनड्रॉप इरोजन, the soil is a barren field, open field, and there is a heavy rainfall, the soil is eroding with the help of raindrop erosion, still you are not taking care of that land, then there is a second stage of that. To avoid the erosion at first stage, what we should do, we should grow the plants, we should grow the grasses, we should grow the erosion resistant varieties, we should grow trees there. That trees bear the impact and it will stop the erosion at the first step, and it is called as a raindrop stage. But if you ignore that erosion, then erosion goes to the next step. The second step of erosion is called as a sheet erosion. Now in this step, not only soil particles are moving, but the soil particles are moving with water. The thin layer of soil particles, it is moving, and it is called as a sheet erosion. And that sheet erosion, it is the second step. The two basic processes are involved in sheet erosion. The first process is soil particles like clay, sand, silt break down into fine particles. In second process, soil particles are transported away by surface runoff from original phase. When the rate of rainfall exceeds, water tends to flow over the surface of sloping land. जमिनीचा उतार वाढला तरी इरोजन वाढणार आहे, कारण पाणी वाहण्याचा वेग, द व्हेलॉसिटी ऑफ रन ऑफ गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द स्टिफनेस ऑफ स्लोप. स्टिफनेस म्हणजे काय? तीव्र उतार. जमिनीला जर तीव्र उतार असेल तर पाणी वाहत असताना ते हाय व्हेलॉसिटीने वाहील, जोरात पाणी वाहील आणि पाण्यासोबत मातीचे कणसुद्धा वाहून जातील. म्हणून आपण कधीही आपलं शेत लेव्हल लँड ठेवायला पाहिजे. द लँड शुड बी लेव्हल. If the land is level, then velocity of runoff is less and we will reduce the erosion. We are able to reduce the erosion. Now, when the rate of rainfall exceeds, water tends to flow. Water tends to flow over the surface of sloping land. This flowing water detaches soil particles from the land surface and starts flowing in the form of thin layer. आपण सुरुवातीला दुर्लक्ष केलेलं आहे. रेनड्रॉप इरोजन आपल्या समोर होत होतं, तरीसुद्धा आपण आपल्या शेतामध्ये काहीही ग्रास ठेवलं नाही, काहीही झाडं ठेवली नाही, आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे रेनड्रॉप इरोजनचं कन्व्हर्जन शीट इरोजनमध्ये झालं. शीट इरोजन ही दुसरी स्टेप आहे. जर आपण रेनड्रॉप इरोजन स्टॉप केलं असतं, झाडं लावली असती, पूर्ण कव्हर ठेवलं असतं लँडवर, तर रेनड्रॉपचं कन्व्हर्जन शीट इरोजनमध्ये झालं नसतं. ओके, दॅट्स वाय फॉर टेकिंग केअर वी शुड ग्रो द ट्रीज, वी शुड ग्रो द प्लांट्स, वी शुड ग्रो द बुशेस, एनी टाईप ऑफ कव्हर ऑन द लँड, देन द इरोजन इट विल गोज ऑन reducing. And keep in mind the land should be always level, not undulating land, not slopy land. The flowing water detaches soil particles from the land surface and starts flowing in the form of thin layer otherwise. Now these one are the pictures of sheet erosion. The sign, see the layer and layer of the soil, it is moving and it will shows the change in color. सुपीक माती वाहून चालली आहे, त्यामुळे मातीचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि मातीची फर्टिलिटी कमी झाल्यामुळे उत्पादन क्षमतासुद्धा घटलेली आहे. तरीसुद्धा जमिनीवर काहीही ग्रो केलेलं दिसत नाही ह्या पिक्चरमध्ये. नाऊ लेयर ऑफ सॉईल, इट इज मूव्हिंग. युनिफॉर्म रिमूव्हल ऑफ सॉईल इन थिन लेयर्स रिझल्टिंग फ्रॉम शीट or over land flow of water occurring in thin layers. It causes the color of land to change gradually from dark to light. Usually this change in color is accompanied by progressive decline in yield. तुमची उत्पादन क्षमता तुम्ही थिन शीट इरोजन कमी केलं नाही तर अधिक कमी होणार आहे. नाव आता आपल्या डोळ्यासमोर शीट इरोजन होतं आहे, तरीसुद्धा आपण बघा इथं लँडवर काहीही ग्रो केलं नाही आहे.
असं जर असेल तर शीट इरोजनच्या पुढची स्टेज येईल अँड इट इज कॉल्ड ॲज अ रील इरोजन. आता फक्त एकच थर वाहून जाणार नाही तर थरच्या थर वाहून जाते. लेयर ऑफ लेयर अँड लेयर ऑफ द सॉईल इट इज मूव्हिंग अँड युअर सॉईल इट इज कन्व्हर्टेड फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड टू नॉन ॲग्रिकल्चरल लँड. म्हणजे तुमची जमीन पूर्णपणे नापीक होऊन जाईल. त्याला कारणीभूतही तुम्हीच असाल, कारण तुम्ही जमिनीवर झाडं झुडपं ग्रो केले नाही, माती अडवण्याचा काहीही प्रयत्न केला नाही, त्यामुळे रील इरोजन झाले. This type of erosion is formed in cultivated field where the land surface is almost irregular. The land surface is irregular like that. We should maintain level land to avoid the erosion, but we are not taking care and there is undulating land in our field. As the rain starts, the water starts to accumulate in depressions. During the movement of water, a large amount of soil particles are eroded from sides, from bottom. Then the flow containing soil particles in suspension, it will move ahead and forms macro channels and reel. This reel erosion is also called as a macro channel erosion. This can be removed by tillage operation. दिस इज ॲडव्हान्स स्टेज ऑफ गली इरोजन. आपण दुर्लक्षच करत चाललो आहोत. आपण काहीही आपल्या मातीची केअर घेत नाही आहोत, जमिनीची केअर घेत नाही आहोत. मग लवकरच थर्ड स्टेज येईल अँड दिस वन इज लास्ट स्टेज येईल. फोर्थ स्टेज अँड लास्ट स्टेज ऑफ इरोजन इज दिस गली इरोजन. मातीचे थरचे थर वाहून चालले बघा या डायग्रॅममध्ये, आणि थरचे थर वाहून आता तिथं गली तयार झाली. हा जो खोल खड्डा तयार झाला इट इज कॉल्ड ॲज अ गलीज. त्या गलीजचे डायमेन्शनवरून त्याचे टाईप्स आहेत पुढं. ॲज पर द डायमेन्शन्स ऑफ गली देर आर डिफरंट टाईप्स ऑफ गली इरोजन अगेन. But when reels get larger in size and shape due to prolonged occurrence of flow and ignored by the farmers, it is called as gully. मातीचा एक थर वाहून चालला, दुसरा थर वाहून चालला, तरीही शेतकऱ्याने किंवा आपण काहीही त्याच्यासाठी प्रयत्न केले नाही, मग त्याचं इरोजन काय होईल, कन्व्हर्ट गली इरोजनमध्ये. गलीज कॅनॉट बी रिमूव्ड बाय टिलेज ऑपरेशन. लार्ज गलीज अँड अदर देअर नेटवर्क्स आर कॉल्ड रेव्हिन्स. Large gullies and their networks are called ravines. Major causes of gully erosion are steepness of land slope. जमिनीला असलेला तीव्र उतार कधीही नको. आपण काय केलं पाहिजे, लेव्हल लँड, सॉइल टेक्स्चर अँड रेनफॉल इंटेन्सिटी. इफ द रेनफॉल इंटेन्सिटी इज हाय, soil texture it is loose, slope of soil is more, then these are the major causes of gully erosion. In there is question, what are the major causes of gully erosion? Then your answer is steepness of land. What is your answer? Steepness of land. Land slope म्हणजे जमिनीचा तीव्र उतार, soil texture and rainfall intensity. We should take care. We should maintain the level land. We should grow the plants across the slope. Then we will reduce the erosion. But we are not taking care of anything. Then our land is converted into last stage, that is gully erosion. Now what are the causes of gully erosion? Deforestation. पूर्ण झाडं झुडपं कापून टाकलेली आहे, जंगलाची जंगलं कापून टाकलेले आहेत. एक्सकॅव्हेशन, खोदकाम केलं आहे तसंच पडू नये. Soil saturation, poor drainage. Other causes include groundwater sapping and anthropogenic causes. Okay, these are the causes of gully erosion. Now मला सांगा, what enlist different types of erosion? If there is a question, then enlist different types of erosion. Splash erosion or raindrop erosion, then sheet erosion, reel erosion and gully erosion. These are the 4 types of water erosion. Raindrop erosion is called as a splash erosion. Sheet erosion means thin layer of soil, it is moving with water. Reel erosion means it is also called as ravine erosion. If the layer and layer of the soil it is moving, and due to the movement there is a formation of gully and it is called as a gully erosion. Okay. Now these are the some diagrams of landslide, mud flow, चिखल वाहून जातो,
debris are formed, sheet and rail erosion photographs are there, then soil creep is there. Okay, now it is, I think it is clear to you. Thank you for listening lecture.